मंचावरती या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे। सामटोली ग्रामपंचायतीचे लाडके उपसरपंच युवा नेतृत्व मान्यवर मनोजजी उगडा साहेबांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे। बेडशील ग्रामस्थांच्या वतीनं आयोजन समितीच्या वतीनं हा शुभ सन्मान आपण करत आहोत। दादांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पाडला जात आहे। आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह साहेबांना देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जात आहे। सुस्वागतम। मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हा। वीराचा किताब या ठिकाणी वितरित केला जाईल। वीरेश मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा किताब या ठिकाणी आपण वितरित करत आहोत। सामनावीराचा किताब विशालदादा पंडे यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित करत आहोत। खेळाडू आहे वीरेश SP वांगणी या टीमचा हा प्लेयर, ज्यानं अष्टपैलू प्रात्यक्षिक दाखवलं आणि संघासाठी विजयाचा मार्ग मोकळा केला तो वीरेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच। जाऊया विद्यमान सामना जो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय। बिग फाईट मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल। एका बाजूनं ओम साई छत्रपती CC कुळगाव आणि त्यांच्या विरोधात टीम उतरली आहे मालुसरे फार्म सांडसी। या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच तुम्ही पाहू शकाल। समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष मान्यवर महेशजी धुळे सर, मॅडी सर, त्याचबरोबर ज्यांना आपण यापूर्वी ऐकलं मान्यवर धम्मदीपजी, आपलं सुद्धा मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय। ओम साई छत्रपती CC राधे कुलगाव, इथे पहिलाच बॉल समोरच्या दिशेला टोलावलाय, फिल्डर सीमारेषेवरती आहे, त्याच्या हाताला चटका देत चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर। पहिल्या बॉलवरती पहिला धमाका, सिक्सर। कुलगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना कुणाल आणि प्रशांत। कुणालच्या बॅटमधनं पहिला बॉल आणि पहिला सिक्सर आपण पाहिला। नेक्स्ट बॉल लगेच कमबॅक, बॅटची एज, लाऊड अपील, पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी लगेच सांगितलं हा फलंदाज बाद, लागलाय झटका पहिला, बॅट्समन आउट कुणाल।
या ठिकाणी आपण पाहताय तर कुळगाव टीमला जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती सिक्सर ठोकला, त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती इथे विकेट संपादित केली आहे. विकेट अर्जित करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरनं यश. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर त्याला यश मिळालं. इथे फलंदाज माघारी परतलाय. 6 वरती लागलेला पहिला झटका. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती कुळगाव संघाचा आधारस्तंभ अर्थातच तेजस ठाकरे टँगो मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन वरती बॅटिंग करत असताना सज्ज होतोय. षटक क्रमांक पहिलं जिम्मेदारीपूर्वक पारी या ठिकाणी इथे खेळावे लागेल. पहिल्या बॉलवरती षटकार मिळाला, मात्र त्यानंतर लगेचच इथे विकेट अर्जित करण्यात यशला सुयश मिळालं. सामना लगेचच बॅलन्स झालाय. तेजस ठाकरे स्ट्राईक वरती, गोलंदाज यश गोलंदाजी मार्कवरनं. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम ताकदवर आहेत. इथे जागेवरनं टोलवलाय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट. गौतम गंभीरची आठवण करून देणारा जबरदस्त क्लासिकल लॉफ्टेड ड्राईव्ह षटकार. फोटो काढून घरामध्ये फ्रेम करून ठेवावा असा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक षटकार. इथे स्लॉक स्वीपचा अंदाज. फटका फसलाय बरोबर खात्रीत पकडलाय. समोर यष्ट्यांच्या फलंदाज माघारी परतेल. तेजस ठाकरे षटकारानंतर लगेच उत्तर. यशला सुयश. दुसरा फलंदाज गारद. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहताय तेजस ठाकरेच्या रूपाने मिळतोय. एक षटकार बॅटमधनं आला होता. लगेचच घाई करण्याची गरज होती का हा प्रश्न स्वतःला विचारत असावा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगावरती निश्चितच नियंत्रण राहिलं नाही आणि पायावरती चेंडू येऊन आदळला. इथे पंचांनी आऊट दिलं. LBWच्या स्वरूपात लागलेला हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव या टीमला. गोलंदाज यश 2 षटकार खाल्लेत, 2 विकेट त्यानं संपादित केलेत. इथे फुलर लेंथ यॉर्कर जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी टोला लागला बॅटच्या, जातोय मागे, अडवला, कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या षटकात आपण आहोत. 5 बॉल टाकून झाले, 2 षटकार 2 विकेट. संमिश्र सुरुवात दोन्ही टीमसाठी झाली आहे. दोन्ही संघासाठी जर आपण पाहिलं तर पॉझिटिव्ह सुरुवात. 2 षटकार मिळाले निश्चितच कुळगाव टीमला, 2 विकेट मिळाल्या सांडसी या टीमला. इथे फुलटोज मिळाला. जबरदस्त करारा प्रहार आडव्या बॅटनं मिड विकेटला जातोय. सीमारेषेच्या जवळ पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलंय. इथे आपण पाहताय तर 2 धावा मिळतील. 2 धावांची मदत येईल. स्कोरबोर्ड 2 धावांच्या मदतीनं पुढे जाईल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आफ्टर 1 ओव्हर एका षटकानंतर धाव फलकावर 2 गडी बाद 14 धावा. बॅटिंग करतायत ओम साई छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव.
देवीदास देवा बैलाचे मालक निश्चितच आज आपल्या संघासाठी गोलंदाजी करावी लागते. इथे वाईट बॉल, पहिलाच बॉल आपण पाहिला तर दिशाहीन. अवांतरची धाव मिळते, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल 15 वरती. पहिल्या षटकात 14 आल्या, 2 विकेट सुद्धा मिळाल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. गोलंदाज देवीदास इथे समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडतोय, फेकतोय. चांगली फिल्डिंग. थ्रो सुद्धा अतिशय दर्जेदार. डायरेक्ट थ्रो मिळालाय आणि एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्डला इथे चालना मिळतीये. धावफलक 16 वरती. देवीदास स्विचिटचा अटेम्प्ट, इथे बॅटला लागला स्पर्श. विकेटच्या मागे झेल टिपला जातोय आणि तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना छत्रपती सीसी राधेय कुळगाव या संघाला लागलेला तिसरा हादरा. गीतेश ठाकरेच्या रूपानं फलंदाज बाद. करायचा झालं तर एका बाजूनं धावा त्यांच्यासाठी येत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूनं फलंदाज कुणीही मैदानात थांबायचं नाव घेत नाहीये. ही त्यांच्यासाठी नक्कीच एक चिंतेची बाब. एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी परत आहेत. 3 फलंदाजांना इथून तंबूचा रस्ता दाखवलाय. 16 या आकड्यावरती 3 फलंदाज बाद. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी रोहिदास आलाय आणि निश्चितच या षटकामध्ये सुद्धा आपण पाहताय तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. न्यू बॅटर नीतू गवळी स्ट्राईक वरती. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे चेंडूच्या लाईन पर्यंत येऊ शकला नाही आणि निश्चित आपण पाहताय सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू डॉट. चांगली व्यूवर रचना तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, टप्प्यावरती अचूक नियंत्रण. 30 मधली सर्व व्यूवर रचना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे सरळ आपण पाहताय व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची धाव, लाईन सोडून हा चेंडू जास्त बाहेर निघाला. गोलंदाज देवीदास, देवा बैलाचे मालक. बैलगाडा क्षेत्रावरती नितांत प्रेम राहिले. निश्चितच तितकंच प्रेम क्रिकेटवरती सुद्धा आहे. इथे संघासाठी दुसरं षटक या ठिकाणी हाताळतायत. इथे पहा फुलटोज मिळालाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवर येतोय, पकडतोय, फेकतोय. सिंगल मिळेल. विशेष करून आपण पाहताय देवीदासनं हा संघ संपूर्ण एकत्रित करून बांधून मैदानावरती उतरवलाय. स्वतः एक सिनियर प्लेयर, बाकीचे सर्व प्लेयर्स आपण पाहिले तर अगदी 19-20 19-20 वर्षाखालील ही सर्व तरुण मंडळी आणि त्यांना एकत्रित करून एक जबरदस्त संघ मैदानात उतरवलाय. मालुसरे फार्म सांडशी जबरदस्त गोलंदाजी होतीये. या षटकात चांगली गोलंदाजी. इथे ड्राईव्ह केले प्रशांत सूर्यराव, सलामीचा फलंदाज मैदानावरती बॅटिंगसाठी आलेत. निश्चित इथं आपण पाहताय एक सिंगल मिळेल. सिंगलवरती विश्वास ठेवावा लागेल, कारण इथून आपण पाहाल तर घाई कराल, धावबाद होण्याची शक्यता जास्त आहे. आणि या अनुषंगानं तुम्ही पाहताय तर फक्त एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडीशी वाढ करतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा इथे धावफलकावरती. 19 ऑन बोर्ड, 19 धावा स्कोरबोर्डवर. दुपारचं सत्र आहे. अगदी आपण पाहताय सूर्यदेवता मध्यावरती आगीचे निखारे फेकत असताना. लख प्रकाश, व्हेरी गुड क्रिकेटिंग कंडिशन्स. अतिशय सुंदर आणि मनमोहक हे वातावरण तुम्ही मैदानाचं. अगदी कॉम्बॉक्सच्या समोर तुम्ही पाहताय डामडौलात उभा असलेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा. कोंडेश्वराच्या आशीर्वादानं चाललेली स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण दहिवलीच्या या मैदानावरती स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकात धावा झाल्यात 19.
धन्यवाद. 2 षटकामध्ये इथे आपण पाहताय धावफलकावरती 19. पहिल्या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या. इथे आपण पाहताय या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या देवीदासनं आणि संघासाठी पुनश्च एकदा कमबॅक करून दिले. विकेट सुद्धा मिळवल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. प्रशांत सूर्यराव लाल्या इथं आडव्या बॅटने खेळत असताना स्क्वेअर लेगला जातोय चेंडू. त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना समोर पकडलंय. सिंगल मिळाली दुसऱ्या धावेची निश्चितच आपण घाई केली आणि ही घाई त्यांना निश्चितच फायद्याची ठरते. 2 धावा रिस्की. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. व्हेरी गुड फिल्डिंग, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डिंग सुद्धा आपण पाहताय तर विकेट किपरनं दूरवरनं जाऊन चेंडू अडवलाय खरा, मात्र यष्ट्यांच्या जवळ बॅकअप नव्हतं. अगदी आपण पाहिलं तर वेगानं लगेचच सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं. भरपूर वर्षांचा अनुभव प्रशांत सूर्यरावकडे. इथे समोरच्या दिशेला आडव्या बॅटनं कडा प्रहार. फिल्डर आहे त्या ठिकाणी. सीमारेषेला अगदी खेटून उभा आहे. झेल टिपलाय आणि मोठा मासा गळाला लागत असताना कुळगाव टीमला लागलाय धक्का क्रमांक 4. फलंदाज प्रशांत सूर्यराव बाद. पूर्ण चेंडूला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अंतर सुद्धा बऱ्यापैकी गाठलं होतं, मात्र निश्चित आपण पाहताय तर चेंडू सीमारेषा गाठू शकला नाही. या अनुषंगानं फलंदाज माघारी परतलाय. चांगला झेल सीमारेषेच्या जवळ टिपला. इथे हा चेंडू सुद्धा पाहिला जातोय. लेग स्टंप सोडून जात असताना पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. मिस्टर DK सर सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोरबोर्डवरती वाढ होतीये. एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. इथे क्रिकेटच्या मैदानावरती संमिश्र दोन्ही संघांसाठी खेळ राहिलाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 3 मध्ये आपण आहोत. धावफलकावर 22. उर्वरित षटक कसं खेळेल हे पाहायचंय. इथे सुद्धा आपण पाहू शकताय बॅट आणि चेंडूमध्ये हवा तसा संपर्क नाही. लेगबाईचा इशारा. सिंगल मिळेल. सिंगल 1 धाव स्कोरबोर्डवरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 23 वरती. 23. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी चालू आहे. शांत ठेवलंय. संयमी खेळ. इथे नो बॉल. हातातनं चेंडू कदाचित स्किड झाला. सरळ जातो या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. उंचावरनं नो बॉलचा कॉल. पंचांचा निर्णय आपल्याला मिळाला. हा वाईट बॉल, नो बॉल. फ्रीटचा इशारा. नो बॉलची 1 सिंगल मिळेल. अवांतरची धाव धावफलकावरती. स्कोरबोर्ड 24 या आकड्यावरती. 24 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. फ्रीटचा इशारा. या षटकातील आपण अजून पाहिले तर 3 चेंडू शिल्लक. इथे जागेवरनं टोलवलाय. बरोबर बॅटच्या टप्प्यात आलाय आणि सरळ भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. फ्रीटच्या बॉलवरती मिळतील या 6 धावा. षटकार. थोडासा महागडा तो ठरतोय. नितेश गवळी बॅटिंग करत असताना संपूर्ण सूत्र त्याने आपल्या हातात घेतली आहेत आणि निश्चित डावाला आकार देण्याचं काम तो करतोय. डावाला निश्चितच पुढे घेऊन जाण्याचं काम करतोय. चार षटकांचा हा सामना. तिसऱ्या षटकात आपण आहोत. जबरदस्त बॅटिंग. नितू गवळीच्या बॅटमधून आलेला हा षटकार इथे स्कोरबोर्डला चांगली चालना देतोय. मॅच बॉल आलेला आहे. स्कोरबोर्डला चालना देत असताना या 6 धावा स्कोरबोर्डवरती जोडतायत. धावफलक 30 वरती जाऊन पोहोचलाय. 30 ऑन बोर्ड. धावा बनल्यात, धावा जमल्यात, मात्र विकेट भरपूर गेल्यात. ही एक निश्चितच कुळगाव संघासाठी डोकेदुखी. इथून कशा पद्धतीनं सावरलं जातंय. नितू गवळी सेट झाला. षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडवरती. इथे पुढे सरकलाय ऑफसाईडच्या बाजूला.
अक्रॉस द बॅट ऑन साइडला दिलाय धमाका. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावा इथे भरपूर पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती तब्बल 34 धावा इथे जोडल्यात. जबरदस्त बॅटिंग नीतू गवळीच्या बॅटमधनं. एक षटकार, एक चौकार. इथून मात्र मोमेंटम शिफ्ट होईल का हा प्रश्न आहे. हे षटक थोडंसं लांबणीवरती पडलंय. गोलंदाज जय, युवा यंगस्टर गोलंदाज. इथे बॅटची एज लागली आहे. विकेटच्या मागे झेलची संधी आणि फलंदाज माघारी परतेल. नीतू गवळी एक छोटा कॅमिओ मात्र बाद. दादांचा देवा आणि देवाचं हे सुगम संगीत तुम्ही ऐकताय. अर्थातच मालुसरे फार्म सांडशी या संघासाठी विकेट अजून एक मिळाली. तिसरं षटक संपलंय. धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा, 34 ऑन बोर्ड. उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. पूर्वार्धामधील गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होतोय. चौथं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी निखिल तयार. गोलंदाज निखिलच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी पूर्वक गोलंदाजी त्याला करावी लागेल. 3 षटकात बनल्या तब्बल आपण पाहताय तर 34. उर्वरित 6 बॉल. इथे ह्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. निश्चितच या चेंडूवरती व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल मिळेल. धावा येणं गरजेचं. एक सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. 35. मोहपाडा, एरंजाड आणि ढोके दोन्ही संघांना सूचना आहे, आपण तयार राहा. मोहपाडा, एरंजाड आणि ढोके नेक्स्ट मॅच. या षटकानंतर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तिथे आपण पाहताय फिल्डिंग थोडीशी मिसफिल्ड आणि लगेचच फायदा उचललाय. दुसऱ्या धावेसाठी आले. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावल्या. 3 धावा पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेसाठी आले. हातातनं चेंडू स्किड झाला. तिसऱ्या धावेसाठी आले. 3ही पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. या संपूर्ण मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. या 3 धावा स्कोरबोर्ड वरती जोडतायत. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलं 38 वरती. इथे हा चेंडू जागेवर टोलवला. स्वतः पडला, धडपडला, मात्र चेंडूला परफेक्ट मिडल करत असताना फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. ओमसाई छत्रपती सीसी कुळगाव ब्रँडेड षटकार. ठरतंय 3 चेंडूंमध्ये 10 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. स्कोरबोर्ड वरती मोठी वाढ झाली आहे, वृद्धी झाली आहे. 44 धावा धावफलकावर. उर्वरित 3 बॉल शिल्लक. स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धांत इथे आला नाहीये. बॅटवरती व्यवस्थित स्वतःवरती विश्वास ठेवतोय. मला बॅटिंग करायची आहे. निश्चितच दुसऱ्या बाजूला विकेट सॅक्रिफाईस होईल. फलंदाज माघारी परतेल रनआउटच्या स्वरूपात. धावबाद.
रनआउटच्या स्वरूपात इथे आडव्या बॅटनं बॅटवरती लागल्या लागल्या लगेच समजलं होतं हा चेंडू मैदानात थांबणार नाही, सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर, दूर षटकार. अंतिम षटकात आपण आहोत. या षटकाराच्या मदतीनं 50 गाठली आहे. 50 ऑफ 50 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना जबरदस्त इथे धावफलक सजवलंय. मॅच बॉल आलाय. जबरदस्त धावफलक सजवलंय ओमसाई छत्रपती सीसी राधेय कुळगाव या संघानं. समोर आपण पाहताय मालुसरे फार्म सांडशी हा संघ. धावफलकावरती तब्बल 50 धावा या ठिकाणी जोडल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. स्ट्राईकवरती फलंदाज बॅटिंग करत असताना सिद्धार्थ, ज्यानं 2 षटकार उत्तुंग भरारी घेणारे मारले. स्ट्राईक वरती तयार, स्वतःच्या बॅटिंगवरती विश्वास. इथे हा चेंडू चांगला आहे. निश्चितच आपण पाहताय कदाचित यष्टांवरती लागलाय आणि शेवटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. विकेट आणि षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनल्या 50 आणि 51चा पाठलाग या ठिकाणी केला जाईल. चला टॉससाठी या. ढोके आणि मोहपाडा एरंजाड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. मोहपाडा एरंजाड संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ढोके संघाचे कर्णधार आपण सुद्धा टॉससाठी या. टॉस बॉक्स मध्ये या. टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करतो आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये साईनाथ दादा चाळके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले गेलेत. नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. टॉस या ठिकाणी जिंकलाय मोहपाडा एरंजाड संघाने. टॉस जिंकलाय आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. चार षटकांची मॅच आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय मोहपाडा एरंजाड या संघाने या ठिकाणी स्वीकारलाय. फिल्डिंगसाठी पाचारित केलं जातंय ते जय हनुमान ढोके या टीमला. पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी विद्यमान सामना 50 बनवल्यात छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव या संघानं आणि 51चा लक्ष ठेवलंय. या ठिकाणी संघ मैदानावरती खेळेल मालुसरे फार्म 11 सांडशी. त्याचबरोबर 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी सांडशी संघाला दिलेली आहे. एकंदरीत त्यांना बनवाव्या लागतील 53 धावा विजयासाठी. द्वितीय सत्राला आपण सुरुवात करूयात. निश्चितच
जशी सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन आपण करूयात. या ऐकूयात वॉइस ऑफ बदलापूर मान्यवर महेशजी धुळे सर आपल्यासोबत. धन्यवाद. मध्ये 11 समोर यावेळेस आपण पाहतो बिडॉनला क्षेत्ररक्षक नरेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु थांबवण्यात आलाय. कदाचित आपण पाहतोय बॅकअप नसल्या कारणास्तव डायरेक्ट हिट करण्यात आला नसावा आणि या ठिकाणी मात्र एक सिंगल मिळेल प्रतिस्पर्धी टीमला. आपण पाहतोय एका बाजूला ओम साई छत्रपती राधे 11 कुळगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तेजस ठाकरे गीतेश ठाकरे प्रशांत सूर्यराव यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह डीप मध्ये गॅप मधून बॉल बाहेर काढलाय. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा पार धावा मिळतील 86 टीमला 4. विनोद मालुसरे यांचं एक जबरदस्त फार्म हाऊस ज्यामध्ये अनेक पर्यटकांसाठी ऑफर्स असतात आणि अशा अनेक ऑफर्स तुम्हाला त्या फार्म हाऊसला गेल्यानंतर पाहायला मिळतील. काही आम्ही त्याची अनाउन्समेंट देखील करू. 16 धावा धावफलकावरती आहेत. अनेक चांगल्या चांगल्या फॅसिलिटीज बदलापूरच्या अगदी आपण पाहतो. प्रत्येक गेस्टसाठी काही वेगवेगळ्या अनलिमिटेड संधी देखील आहेत. कोणतंही शुल्क नाही आहे. कंपल्सरी 10 रुपयाचं एक कॉईन प्रत्येकाला नशीब आजमावण्याची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. असे कॉईन ग्लास गेम देखील त्या ठिकाणी भरपूर तुम्हाला पाहायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला आयफोन 16 प्रो 18 प्रो मॅक्स न्यू लॉन्च हे पारितोषिक देखील तिथे मिळेल. मग तुम्हाला अवश्य या ठिकाणी मालुसरे फार्मला तुम्हाला व्हिजिट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला त्या संधीचा फायदा घ्यावा लागणार आहे आणि तिथून ते कॉईन तुम्हाला परचेस करावे लागतील आणि तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून या ठिकाणी ते कॉईन त्याच्या आतमध्ये टाकावं लागणार आहे. ज्याचा नशिबाचा भाग खरं तर आपण पाहतोय ज्याचे नशीब चांगले त्याला मिळेल न्यू लॉन्च आयफोन 18 प्रो मॅक्स. क्या बात आहे. 16 धावा धावफलकावरती टॅप करण्याचा प्रयत्न अंडरम बॉक्स स्टाईलने. कवा पॉइंटला आपण पाहतो गीतेश ठाकरे चेंडूला गॅदर करतात. एक सिंगल धाव त्या ठिकाणी प्राप्त होईल. सध्या आपण पाहिलं तर 53 धावांचं आव्हान आहे या मॅचमध्ये आणि या 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी सांडशी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. ऑल टीम तुम्हाला कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळेल. परंतु एक टीम जी मात्र या ठिकाणी आपल्याला गेस्ट पाहायला मिळेल. खरं तर कर्जत या बेल्ट मधील सांडशी संघ आपण पाहतोय. रोहित बॉलिंग टाक वरती आहेत. खरं तर कर्जत म्हटल्यानंतर अनेक बेल्ट आहेत त्यामध्ये वासरा खोंड या पट्ट्यातून आलेला संघ आपण पाहतोय सांडशी आणि ते स्कोर ऑफ द विकेट. पत्तू चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. ऑलरेडी त्याने मनामध्ये सेट केलं होतं की चेंडूला पॉज करायचंय आणि अखेर आपण पाहतो शेवटच्या क्षणाला 3 धावा या ठिकाणी एक्झिक्यूट करण्यात आलेत. खरं तर चेंडू पडल्यानंतर चेंडूने देखील थोडीशी हरकत केली. त्याच पद्धतीने हरकत करत होते पत्तू परंतु इथे 3 धावा या ठिकाणी एक्झॅक्टली कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा जयेश पंडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. एक जबरदस्त क्रिकेटर स्वर्गीय प्रकाश पंडे 11 बेडशीळ या संघाचे आहेत आणि त्यांच्याच पिताश्रीच्या नावानं या ठिकाणी ही स्पर्धा पाहायला मिळते.
हो क्लीन बोल्ड फलंदाज होईल बाद. यष्ट्या उद्ध्वस्त केलेत, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय आणि ते धक्का लागेल सांडशी संघाला. आणखीन एक फलंदाज होईल बाद. वन मोर विकेट डाऊन. पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आले वेगाने. प्रशांत चांगली फिल्डिंग करतायत. जबरदस्त आपण पाहतोय. फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल राधे 11 कुळगाव संघाचं. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय तो 2 बाद 24 वरती. म्हणजे विजयासाठी अजूनही गरज असेल ती तब्बल 12 बॉल 29 धावांची टीम मालुसरे फार्म 11 सांडशी संघाला.
चला अजिबात आतमधून आवाज देऊ नका डगआउट मधून, अन्यथा पॅनल्टी अजून वाढेल याची दक्षता घ्या. ओ खोलवेडापाचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो बॅटम बॅटच्या मधोमध टाकण्यात आलाय, संपर्क नाही आहे. अगोदर थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता गीतेश ठाकरे यांचा, तो चेंडू बिबर पाहायला मिळाला, त्याच्यावरती मिळाल्या 6 धावा, म्हणजे एकंदरीत 7 धावा तिथे मिळाल्या. विजयासाठी आपण पाहतो 12 बॉल 29 इक्वेशन असताना समीकरण पुन्हा एकदा बदललं, परंतु आता लेग बायची 1 धाव मिळतीये, म्हणजे 11 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. 11 बॉल 21 धावा. अच्छा ओके. ऍक्शन थ्रो गोलंदाज जर आढळला तर या ठिकाणी ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होईल बाद, चिडिया छिप गई खेत में, 1 मोर विकेट डाउन. फलंदाज होईल बाद, यशला परतावा लागेल माघारी. धक्का तिसरा टीम सांडशी संघाला. फुल टॉस बॉल या ठिकाणी मिस्टामिक स्टोक, क्षेत्ररक्षक पोहोचलेत या ठिकाणी कुणाल आणि टिपली सुंदर सेन. मिडऑफच्या दिशेने आपण पाहतोय फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल टीम सांडशी संघाला. विकेट गिरे तो या दर्शन सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. जे बॅटर सामना होता कुठे, सामना आला कुठे, आणि आता या मॅच मध्ये चांगला स्टोक सजवण्यात आलाय. बॉल चाललाय सरळ कव्हर्सला आपण पाहतो, एक चांगली चपराक लगावली आहे आणि आता धावा मिळतील 4-4-4.
38 धावा धावफलकावरती आहे. 6 बॉल 15 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. सहा बॉल आणि आता 15 धावांची गरज. गीतेश ठाकरेने 14 धावा खर्च केला आणि आता 12 बॉल 29 ची गरज असताना सामना अंतिम षटकापर्यंत येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय सागर ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार पाहायला मिळालाय. वैयक्तिक 17 वरती तो नाबाद खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला दर्शन ज्याच्या बॅटमधून नुकताच चौकार आला तो 4 या धावसंख्येमध्ये नाबाद खेळतोय. 6 बॉल आणि 15 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत सूर्यराव. चला जास्त बळ घेऊ नका, विनंती राहील. प्रशांत सूर्यराव बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4. 6 बॉल 15 ची गरज. मॅच ऑन. पहिला बॉल आपले सॉन ड्राईव्ह डीप मध्ये चालला. शतरक्षक बेगाने आलेत. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेटचं पतन. पाच बॉल आणि आता 14 धावांची गरज या मॅच मध्ये. खरं तर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. एक धाव फार जलद गतीने या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि आता सगळ्याची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचली आहे. ती तब्बल 39 वरती 39. 53 धावांची गरज. ऑलरेडी 2 धावांची पॅनल्टी लाभली आहे. ती मात्र सांची संघाला. जर पॅनल्टी नसते तर कुठेतरी 6 बॉल 13चं इक्वेशन या मॅच मध्ये पाहायला मिळालं असतं. फ्लाइट दिली आहे आणि त्याच्यावरती केलंय कडवा प्रहार. बॉल सीमा पार. प्रशांत सूर्यरावच्या विरोधात केलं आक्रमण. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खणखणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सिक्सर लगे तो मध्ये आपण पाहिली तर 45 धावा झालेत. 4 बॉल 8 धावांची गरज. क्षेत्ररक्षक आणखीन एक बॉल जाईल सरळ सीमा पार आणि ते धावा मिळतील 4 4 4. मानाचा आपण देऊ. ज्याने 11 बॉल मध्ये 32 धावांची बहारदार इनिंग साकारली आहे तो सागर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला एरनचा टीम ओपाडा बॉल